चरित्रं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूषां महापातकनाशनम् रायगडी मंदिरी वशे माझराया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची प्रीती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती नदी गौतमीचे तटी जन्म झाला आदी ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवाले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु नगद नारायण महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र बजरंगबली हनुमंतराय ग्रंथकर्ते शांती ब्रह्मनाथ बाबांच्या पावन चरणाला नतमस्तक होऊन मौजे जाम या गावामध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांच्या बीज निमित्तानं नगद नारायण महाराजांच्या कृपेनं निगमानंद महाराजांच्या कृपेनं शिवाजी बाबांच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं हा सप्ताहाचं आयोजन नियोजन तुम्हा सर्वांच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करतो आणि मागील वक्ते आमचे गुरुवर्य पिताश्री यांच्याही चरणी वंदन करून आजच्या या कथेला सुरुवात करतो। तत्पूर्वी ज्या जे या कथेला आले आणि ज्यांनी आपापले हात बरोबर आणले एकदा असे करा। जय श्रीराम मुख्याने काय माग म्हणायचे तुम्ही जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नगद नारायण सुंदर प्रकारचं असणारं चिंतन आहे। पुन्हा तुमच्या माता माऊल्यांच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करतो। कथा सुंदर आहे, शक्ती मधला विषय आहे। दोन असणारे महान भक्त आहेत आणि भक्ताची भेट आहे। एक हनुमंतराय आहे आणि दुसरा भरत आहे। हनुमंतानं भरताला पाहिलं, भरताला राम समजलं, राम समजून शरण गेले। नाना प्रकारचे शब्द बोलले, मागे विषय घ्यायचा नाही आपल्याला, पण आता रामाचे शब्द ऐकले आणि 14 वर्षाने शब्द कानावर पडले म्हणून राममय झाले। कोण डुकले घेणारे कोण झाले राममय? बोलायचं आपल्याला, कोण झाले राममय? भरत भैया राममय झाले। कसे झाले? खान मान गुण लावण्य, वेश तसा, भूषण तसं, शरीरयष्टी तशीच, चेहरा तसाच, तोप तसाच, दिसतोय तसंच, रंगय तसंच, जसा राम तसा भरत। आणि म्हणून हनुमंताची पडली ना काळजी, चिंता पडली। आता काय करू? मी राम समजतोय, हाता राम म्हणा, तोच म्हणतोय राम 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 राम। भ्रम दोघांचा झाला आणि भागवत महाराज पुढची ओळी बोला। कपी विचारी मनात तव भरत झाला सावचित जय हो कालोनिया लोटांगण तोरित क्या बात है महाराज। कपीनाथ विनविला विरविला प्रभु राम भगवान की जय। राममय झालेल्या भरताची अवस्था मै बाप थोड्या वेळाने सावध झाले, भानावर नाही। देव पहावयाशी गेलो आणि देव घेऊन या राम म्हणता रामच होईल अशी अवस्था झालेली होती। पण ज्यावेळेस भानावर आले, सावध झाले आणि मग हनुमंताला हात जोडलेले। कुणी? भरताने हात जोडले, लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून हनुमंताला भरत बापजी काय बोलू लागले आपण ऐकूया आता। ओ रामाचा निज भक्त सका जीव लगा हनुमंत जय श्रीराम रामात्रे नित्यांकित वर भागवत महाराज राम सेवित सर्वदा सर्वदा तो रामाचा निज भक्त भक्त असावा। कसा? निज म्हणजे बाबा म्हणतोय निज म्हणजे निसते, ते निज नाही। निज म्हणजे जवळचा, अतिशय जवळचा, प्रभू रामचंद्राच्या सगळ्यात जवळचा भक्त जर कोण असेल हनुमंतराय।
त्याच्यासारखा दुसरा जवळचा भक्त नाही. तुम्ही आम्ही भक्त असू पण आपण तर किती कोस दूर आहेत हे सांगायची गरज नाही. आपली अवस्था वेगळी. नीट भक्त तू जवळचा भक्त आहे आणि तो जवळचा भक्त आहे म्हणून तर आज जगद्गुरु तुकोबारायांचं आपण इथं चिंतन करतोय ना. त्यांची असणारी बीज आहे ना, उत्सव आहे ना, पण तेच तुकोबारा आहे. हनुमंतरायाला शरण जातात आणि काय म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती ज्याच्या वाटा मज दावया सुभटा. त्या जगद्गुरु तुकोबारायानं हनुमंतरायाला भक्ती मार्ग विचारावा. मग याचा अर्थ काय, हनुमंत कसे आहेत, निज भक्त आहेत आणि म्हणून तुम्ही जवळचे आहेत, रामाच्या जवळचे भक्त असणारे हे वानरवीरा, माझा साष्टांग प्रणाम आहे तुमच्या पायाला. म्हणून एक विनंती आहे. काय बोलतात भागवत महाराज, श्रीरामाचा धाकटा बंधू भजनहीन महाबंधू, वा महाराज, नायके श्रीराम कथा गंधू, अभाग्य सिंधू मी एक. भरताच्या मुखातले वाक्य ही वाक्य बरकताई आई अक्का दादा मामा विषय फार गंभीर आहे महाराज. 14 वर्ष राम वनवासाला गेले, भरताला गादी आहे, राज्य पद आहे, पण त्याग करतोय भरत. नंदीग्रामामध्ये येतोय, राज ऋषी होतोय आणि रात्रंदिवस त्याच रामाचं भजन चिंतन गातोय. त्याच्या संगतीनं झाड सुद्धा दगड सुद्धा राम 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 म्हणतात. एवढं रामाचं भजन केलं कुणी, भरताने केलं. आणि एवढी भक्ती करून तो भरत काय म्हणतोय, मी तो भजन मन, मला रामाचं भजनच गाता येत नाही, मला काहीच येत नाही, मी राम कसा समजत नाही, रामाचं नाव मी ऐकलं नाही, मी महामंडे आणि असा रामाचा धाकटा बंधू आहे. असे लेकर जन्माला यावं लागतात नाही बाप. अरे स्वतः सर्वस्वाचा त्याग करून त्या